बघूयात सुरुवातीला राजकीय बातम्या। बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्यासह 23 तर राहुरीमध्ये अक्षय कर्डिलेंसह 7 उमेदवार निवडणूक रिंगणात। सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिलेंनी मतदान केलं। मतदानाआधी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांनी अजितदादांच्या स्मृतीस्थळी अभिवादन केलं। सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांनी काटेवाडीत आपला मतदानाचा हक्क बजावला। बारामतीकर पवार कुटुंबियांच्या पाठीशी सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया। अजित पवारांनी बारामतीसाठी मोठं योगदान दिलं। विकास कामांची आठवण ठेवून बारामतीकर मतदान करतील। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मतदानावेळी भाऊक। तर पोटनिवडणूक कुठल्याही कुटुंबासाठी आनंदाची नसते। दादांना मतदान करत नाही या गोष्टीवरती विश्वास बसत नव्हता। मतदानानंतर खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। रोहित सिंगला अटक व्हायलाच हवी, जय पवारांचं स्पष्ट मत। दादांच्या विमान अपघात प्रकरणाचा तपास सीआयडीकडे। पुढचे 2 ते 3 आठवड्यात सगळं चित्र समोर येईल, जय पवारांचं वक्तव्य। लोकांचा आशीर्वाद असल्यामुळे माझा विजय निश्चित। राहुरी पोटनिवडणुकीत मतदानाचा हक्क बजावल्यानंतर अक्षय कर्डिलेंची प्रतिक्रिया। मी पहिलीच आमदारकी लढवतोय, पण यावेळी माझे वडील माझ्यासोबत नसल्याची खंत अक्षय कर्डिलेंनी बोलून दाखवली। तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचं आज मतदान। तमिळनाडूच्या सर्व 234 जागांसाठी मतदान, तर पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील 152 जागांसाठी मतदान पार पडतंय। तमिळनाडूमध्ये एम के स्टॅलिन तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची प्रतिष्ठापनाला। बंगालच्या माता आणि कन्यांच्या सुरक्षेसाठी मतदान करा। गृहमंत्री अमित शहांची मतदारांना साद। ट्विट करत घुसखोरी आणि सिंडिकेट राजवरनं तोफ डागली। मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली। विधान परिषदेच्या इच्छुक उमेदवारांच्या नावावर विभागवार चर्चा। कोर कमिटीनं निवडलेली नावं दिल्लीला पक्षश्रेष्ठींना पाठवली जाणार। आता टॉप 9 मोठ्या बातम्या बघूयात। शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबिंदा आमदार संजय गायकवाडांकडनं धमकी। महाराजांविषयी आदर दाखवताना गायकवाडांची जीभ घसरली। संजय गायकवाडांकडनं प्रशांत आंबिंदा अश्लील शिवीगाळ। संजय गायकवाडांनी शिवीगाळ केल्याची कथित ऑडिओ क्लिप समोर। कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन अर्ज सुनावणी। कल्पना खरातचा जामीन अर्ज फेटाळला। राहता सत्र न्यायालयाचा निकाल। तब्बल 1.25 तास चालला होता युक्तिवाद। कल्पना खरातच्या अडचणीत वाढ। अशोक खरातच्या पत्नीला अटक करा, तृप्ती देसाईंची मागणी। कल्पना खरातचा अनेक व्यवहारामध्ये संबंध आहे, तृप्ती देसाईंची प्रतिक्रिया। नाशिकच्या निफाडमध्ये आणखी एका भोंदूबाबाचा प्रकार उघडकीस। धरणगाव खडक इथल्या भोंदू दिलीप काकडे विरोधात गुन्हा दाखल। भोंदू काकडेवरती लैंगिक शोषण आणि जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। उपचाराच्या बहाण्यानं महिलांवरती लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप। धर्मांतर आणि छळवणुकीच्या तक्रारीनंतर सरकार ऍक्शन मोडवर। आयटी कंपन्यांमधील तक्रारींसाठी सीआयएस प्रणाली सज्ज। आयटी कर्मचाऱ्यांवरती जबरदस्ती खपवून घेणार नाही, कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचा इशारा। नाशिकनंतर आता पुण्यातही कॉर्पोरेट जिहाद। हिंजवडीमध्ये एका कंपनीत विशिष्ट गटाकडनं धार्मिक विधीसाठी विश्रांती कक्ष असल्याचा आरोप। कक्षात मर्यादित कर्मचाऱ्यांनाच प्रवेश दिला असल्याची बाब निदर्शनास। माधुरी मिसाळ यांचं पुणे पोलीस आयुक्तांना पत्र। रियाज काझीच्या नागपुरातील कार्यालयातनं लॅपटॉप, कम्प्युटरचे हार्ड डिस्क जप्त। लॅपटॉप आणि हार्ड डिस्क फॉरेन्सिक टीमला तपासासाठी पाठवली। रियाज काझी विरोधात 5 पीडित तरुणींचे पोलिसांनी जबाब नोंदवले। नमाज पठण, विनयभंग केल्याचा पीडित तरुणींचा पोलिसांसमोर जबाब। गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणात वनराई पोलिसांची मोठी कारवाई। एका इंटरनॅशनल ड्रग पेडलरच्या पत्नीला वनराई पोलिसांनी बेड्या ठोकल्या। जिया जेकब असं अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज पेडलरच्या पत्नीचं नाव। जिया जेकबचा नवरा अद्यापही फरार।